लाखो रुपये खर्चून अक्कलकोट शहरात उभारण्यात आलेली एक सरकारी इमारत दुर्लक्षपणामुळे हागणदारी बनली आहे। नागरी भागातील लोकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी आपला दवाखाना सुरू करण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यानंतर या इमारतीकडे अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं आणि आता याच इमारतीतून होत आहे गरीब लोकांच्या आरोग्याची सेवा। तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी या इमारतीची कहाणी आहे। अक्कलकोट शहरात आरोग्य विभागानं लाखो रुपये खर्चून इमारत उभी केली होती, पण या इमारतीत काय करायचं यावर निर्णय न झाल्यानं ही इमारत धूळ खात पडून होती। सरकारी इमारतीकडे कोणाचंच लक्ष नसल्यानं तोडफोड झाली होती। परिसरात झुडपं वाढल्यानं लोक शौचालयासाठी येत होते। अशात सरकारनं नागरी भागातील गरीब लोकांच्या सोयीसाठी आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि अधिकाऱ्यांचं या इमारतीकडे लक्ष गेलं। रंगरंगोटी व परिसर सुशोभित करून या ठिकाणी नागरी दवाखाना सुरू करण्यात आलाय। इमारतीचं रूप पालटलेल्या या दवाखान्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सीओ दिलीप स्वामी, कलेक्टर मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी हजेरी लावली होती। आता या दवाखान्याला चांगला प्रतिसाद मिळतोय। एकेकाळी दुर्लक्षपणामुळे शौचालय बनलेल्या या इमारतीत आज आरोग्याची सेवा होत असल्यानं लोकांकडून कौतुक होतंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।